Hi student, today we discuss about new point in the embryonic development, that is gastrulation. In this embryonic development, in the first lecture we see first is the cleavage. Then in the cleavage we see three cleavage: first cleavage, second cleavage and third cleavage. Then after the cleavage we see uh, blastulation. In this blastulation next we see इम्प्लांटेशन. आता या सगळ्या प्रोसेस आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात लास्ट प्रोसेस आहे ती गॅस्ट्रुलेशन. आता जी गॅस्ट्रुलेशन ही प्रोसेस आपण पाहणार आहोत, या गॅस्ट्रुलेशन हे सर्व आपल्याला एम्ब्रिओमध्ये पाहायचं आहे. कुठे पाहायचं आहे? एम्ब्रिओमध्ये, म्हणजे एक्झॅक्ट आपण या दोन सेल तयार होतात, आउटर आणि इनर, म्हणजे ट्रोपोब्लास्टवरून इनर सेल मास आणि जे आउटर आहे या दोन सेल तयार झाले तिथपर्यंत आपण आलेलो आहेत. म्हणजे फर्स्ट क्लिवेज झालं, ब्लास्टोमियर फॉर्म झाले, ब्लास्टोमियर नंतर जे हॉलो एम्ब्रिओचे काय झाले, सॅक फॉर्म झाले, आणि त्याच्यानंतर 2 पासून 4 म्हणजे मायटोटिक डिव्हिजन झाल्या, 4 पासून 8 अशा डिव्हिजन होत आल्या. आणि आता आपण आलो सगळ्यात शेवटच्या स्टेजवरती, ती आहे गॅस्ट्रुलेशन. आता जे गॅस्ट्रुलेशन फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय गॅस्ट्रुलेशन. आता गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय? दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रोला फ्रॉम दी ब्लास्टोसिस्ट. एम्ब्रिओपासून, ब्लास्टोसिस्ट म्हणजे एम्ब्रिओपासून काय होणार आहे? गॅस्ट्रोला फॉर्म होणार आहे. काय होणार आहे? गॅस्ट्रोला, म्हणजे जो बर्थ होणार आहे, बेबीची बर्थ, त्याची फर्स्ट स्टेज इथं तयार होणार आहे गॅस्ट्रोलामध्ये. म्हणजेच दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रोला, त्यालाच काय म्हटलं आहे? फ्रॉम दी ब्लास्टोसिस्ट. कुठं? एम्ब्रिओवरती, त्या प्रोसेसला म्हटलं जातं गॅस्ट्रुलेशन. दिस स्टेज स्लो रेट ऑफ क्लिवेज, म्हणजे ही जी स्टेज आहे याच्यामध्ये जो क्लिवेजचा रेट आहे हा एकदम स्लो असतो. म्हणजे जे क्लिवेज होत असतं हे फर्स्ट आपण पाहिलं, याच्यामध्ये ही जी फर्स्ट डायग्रॅम आहे इथं काय होतं? क्लिवेज होतं. मग आफ्टर दी क्लिवेज two cells made 4 cells, then 4 cells made 8, then 8 made to 16 and 16 made to 32. अशा ज्या क्लिवेज होत होते हे क्लिवेज इथं स्लो रेट होणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं क्लिवेजची जी प्रोसेस, ही क्लिवेजची प्रोसेस होणार नाही. बट देअर आर 2 इम्पॉर्टंट इव्हेंट्स. हे जे गॅस्ट्रुलेशन होत असताना 2 इम्पॉर्टंट इव्हेंट आपल्याला पाहायला भेटतात. फर्स्ट इव्हेंट आहे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर अँड सेकंड आहे तो मॉर्फोजेनिक मूवमेंट. वी सी वन बाय वन दी differentiation of blastomere and second one is the morphogenetic movement. So first we see what is mean by gastrulation. So gastrulation means what? The process of formation of gastrula from the blastocyst. म्हणजेच ब्लास्टोसिस्ट पासून, एम्ब्रिओ पासून एक गॅस्ट्रुला फॉर्म होते ॲट दी फर्स्ट स्टेज ऑफ बेबी. त्या प्रोसेसला म्हटलं जातं गॅस्ट्रुलेशन. दिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रोला फ्रॉम दी ब्लास्टोसिस्ट अँड दिस स्टेज स्लो रेट ऑफ क्लिवेज. म्हणजे याच्यामध्ये जो क्लिवेजचा रेट असतो हा स्लो असतो. अँड दिस गॅस्ट्रुलेशन प्रोसेस हॅव 2 इम्पॉर्टंट इव्हेंट. गॅस्ट्रुलेशनमध्ये 2 इम्पॉर्टंट इव्हेंट आपल्याला पाहायला भेटतात. फर्स्ट आहे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर अँड सेकंड आहे तो मॉर्फोजेनेटिक मूवमेंट. सो फर्स्ट वी सी differentiation of blastomere. This process results in formation of 3 germinal layer. याच्यामध्ये 3 जर्म लेअर तयार होतात फ्रॉम दी इनर सेल मास. म्हणजे ही जी इनर सेल मास आहे, या इनर सेल मास या मोरुलाची ही नेक्स्ट स्टेज आहे. ट्रोपोप्लास्टचा जो आतला लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं? इनर सेल मास. हा जो इनर सेल मासचा जो लेअर आहे याच्यावरती काय होतात? द प्रोसेस ऑफ रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेअर. 3 जर्मिनल लेअर फॉर्म होतात फ्रॉम दी इनर सेल मास, दॅट इज ectoderm, mesoderm and endoderm. These are the 3 layer, germinal layer. See, this is the diagram of VS vertical section of plate गॅस्ट्रोला स्टेजचा हा VS आपल्याला दाखवला आहे. व्हर्टिकल सेक्शन इथं घेतलेला आहे. तर पहा याच्यामध्ये 3 लेअर आपल्याला पाहायला भेटतात, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. हे जे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. एक्टो मीन्स आउटर साईडला असतो, मेसो मीन्स मिडल, डर्म मीन्स लेअर. काय असतात? तर लेअर. हा एक्टो म्हणजे आउटर साईडचा लेअर आहे, मेसो म्हणजे मधला लेअर आणि एंडो म्हणजे आतल्या साईडचा. म्हणजे व्यवस्थित लेअर्स आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहेत. VS ऑफ लेट गॅस्ट्रोला स्टेज. हा जो गॅस्ट्रोला स्टेजचा VS आपल्याला व्यवस्थित दिसतोय. म्हणजेच आपण काय सांगतोय? डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. ही जी इव्हेंट्स गॅस्ट्रुलेशनमध्ये होतात त्याच्यामध्ये 3 जर्मिनल लेअर फॉर्म होतात. ते 3 जर्मिनल लेअर आहेत. फर्स्ट आहे तो एक्टोडर्म, त्याच्यानंतर सेकंड आहे तो मेसोडर्म आणि थर्ड आहे तो एंडोडर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट ही जी प्रोसेस आहे
फर्स्ट आपली कंप्लीट झाली डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. आता या डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियरमध्येच सेकंड फेज आपण कोणती सेकंड इव्हेंट कोणता सांगितला आहे गॅस्ट्रुलेशनमध्ये? बी हा इव्हेंट आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. मॉर्फो मीन्स सगळ्या एक्सटर्नली हा मुवमेंट होणार आहेत, त्याला म्हटलं जातं मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. मग गॅस्ट्रुलेशन म्हटलं की त्याच्यामध्ये 2 फेजेस असतात. ती फर्स्ट फेज आपण कंप्लीट केली, डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. ब्लास्टोमियर म्हणजे इथं जो क्लिवेज झाला, या क्लिवेजला काय म्हटलं? ब्लास्टोमियर. आणि या ब्लास्टोमियरचं डिफरन्सिएशन कसं होतं तर ते 3 लेअरमध्ये होतं, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. या 3 लेअरमध्ये या ब्लास्टोडर्मचं काय झालं? डिफरन्सिएशन झालं. म्हणजेच नेक्स्ट आपण पाहणार आहोत मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. डिफरंट टाईप ऑफ मुवमेंट टू रीच डेफिनाईट प्लेस इन एम्ब्रिओ. आता ही जी मॉर्फोजेनेटिक मुवमेंट आहे, ही मॉर्फोजेनेटिक मुवमेंट एक्झॅक्ट कुठं होते? डिफरंट टाईप ऑफ मुवमेंट, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट केल्या जातात. रीच इन डेफिनाईट प्लेस ऑफ एम्ब्रिओ म्हणजे डेफिनाईट योग्य अशी प्लेस त्या एम्ब्रिओवरती, तिथं ती चॉईस केली जाते आणि त्या प्लेसवरती ह्या मुवमेंट होत असतात, मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. तर नाव म्हणजे लगेच काय स्टार्ट होते? नाव गॅस्ट्रुलेशन बिगिन्स अँड एम्ब्रिओ ब्लास्ट आफ्टर 8 डे ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे एम्ब्रिओ ब्लास्ट म्हणजे गॅस्ट्रुलेशन कधी स्टार्ट होते? बिगिन्स अँड एम्ब्रिओ ब्लास्ट आफ्टर. एम्ब्रिओ ब्लास्ट म्हणजे इनर सेल मास काय म्हटलं जातं त्याला? ही जी इनर सेल मास आहे ही तयार झाल्याच्या नंतर आफ्टर गॅस्ट्रुलेशन कधी स्टार्ट होते? एम्ब्रिओ ब्लास्ट आफ्टर 8 डे ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशनला 8 डे झाले की काय होते? ही गॅस्ट्रुलेशनची फेज स्टार्ट होते, 8 डे ऑफ फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर ही जर फेज स्टार्ट झाली की यॉक सॅक इज डेव्हलप इन फॉर्म ऑफ एक्टोडर्म लेअर. म्हणजे जो एम्ब्रिओचा बाहेरचा साईडचा लेअर आहे काय करते? यॉक सॅक फॉर्म करते. काय करते? यॉक सॅक. म्हणजेच हा जो एक्टोडर्म लेअर आहे, हा एक्टोडर्म काय फॉर्म करतोय? हा सगळ्यात एम्ब्रिओचा आउटर साईडचा लेअर आहे. मध्ये जर आपण पाहिलं तर हा एक्टोडर्म हे लेअर काय फॉर्म करतोय? यॉक सॅक. इथं दिसते आपल्याला, त्यांनी यॉक सॅक फॉर्म केली. यॉक सॅक म्हणजे नेमकं काय असतं तर मेम्ब्रेनियस सॅक. काय असते? मेम्ब्रेननी बनलेली सॅक असते. इट अटॅच टू दी एम्ब्रिओ टू फॉर्म दी सेल्स ऑफ. ही एक सेल्स फॉर्म करते टू लास्ट हायपोब्लास्ट. कुठपर्यंत? हायपोब्लास्टपर्यंत. म्हणजेच आपण फर्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये काय सांगितलं? ही जी गॅस्ट्रुलेशन प्रोसेस होत असताना जेव्हा मॉर्फोजेनेटिक इव्हेंट तिथं होत असतो, मॉर्फोजेनिक मुवमेंटचा, तर ते गॅस्ट्रुलेशन हे बिगिन्स कधी होतं? आफ्टर द इनर मॉस इज फॉर्म इन 8 डे ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या 8व्या दिवशी ही जी स्टेट आहे ही स्टेट होत असते. तर याच्यामध्ये जी यॉक सॅक आहे डेव्हलप इन एक्टोडर्म. हा कुठे डेव्हलप होतो? एक्टोडर्म आउटर साईडला एम्ब्रिओच्या जो वरचा लेअर असतो तिथे यॉक सॅक फॉर्म होते. म्हणजे एक मेम्ब्रेनस एक सॅक लाईक म्हणजे पाऊच लाईक कॅव्हिटी असते सॅक म्हणजे. आणि हा एक्टोडर्म लेअरला फॉर्म होतो. आणि जो एम्ब्रिओ फॉर्म झाला आहे हा एम्ब्रिओ एक्झॅक्ट कुठं असतो? एम्ब्रिओ फॉर्म बाय दी सेल्स ऑफ हायपोब्लास्ट. हायपोब्लास्ट म्हणजे ईपी मीन्स वरच्या साईडचा एक्टोडर्मचा लेअर आणि हायपो मीन्स एक्टोडर्मच्या आतल्या साईडचा लेअर. म्हणजे या हायपोब्लास्टला मेम्ब्रेनियस सेल्स काय झालेले असतात? फॉर्म झालेले असतात. आणि या मेम्ब्रेनियस सेल्समुळे काय होतं? इथं हा लेअर फॉर्म झालेला दिसतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही इनर सेल मास इज डिफरन्शिएटेड टू फॉर्म मेनी लेयर्स लाईक एंडोडर्म अँड एक्टोडर्म. म्हणजे ही जी इनर सेल मास आहे ही इनर सेल मास एम्ब्रिओची ही काय होते? मॉर्फोजेनेटिक मुवमेंट होत असते तेव्हा ही काय होते? डिफरन्शिएट होते. ती कशामध्ये होते? तर एंडोडर्म आणि एक्टोडर्म. एंडो मीन्स आतल्या साईडचा लेअर असतो इनर लेअर आणि एक्टो मीन्स बाहेरच्या साईडचा. तर एंडो मीन्स त्याला म्हटलं जातं हायपो. काय म्हटलं जातं? हायपो. हायपो मीन्स बिलो आणि ब्लास्ट मीन्स लेअर. म्हणजेच हा खालचा लेअर असतो आणि एम्ब्रिओचा. त्याच्यानंतर एक्टो मीन्स वरचा लेअर, इपी मीन्स अबाव. म्हणजेच जर आपण इथं हे स्ट्रक्चर पाहिलं तर हे इनर सेल मास डिफरन्शिएट होऊन असं स्ट्रक्चर तयार होतं एम्ब्रिओचं. मग हे 2 लेअरमध्ये होतं एक्टोडर्म आणि एंडोडर्म. एक्झॅक्ट 3 लेअरमध्ये होतं परंतु हे 2 लेअर महत्त्वाचे असतात, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. एक्टो मीन्स हायपो ब्लास्ट लेअर असतो आणि एंडो मीन्स एक्टो मीन्स इपी ब्लास्ट लेअर असतो. इपी मीन्स अबाव आणि एंडो मीन्स आतला लेअर असतो तो हायपो मीन्स बिलोचा लेअर. त्यालाच म्हटलं जातं हायपोब्लास्ट. म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टर आपण याच्यामध्ये सांगितलं. हा जो लेअर आहे हा लेअर कुठं फॉर्म होतो? तर
पूर्णपणे हा हायपोब्लास्टवरती फॉर्म झालेला दिसतो. म्हणजेच इनर सेल मास हा डिफरन्शिएट होतो टू फॉर्म मेनी लेयर्स लाईक एंडोडर्म अँड एक्टोडर्म दॅट इज हायपोब्लास्ट अँड इपिब्लास्ट. त्याच्यानंतर ॲक्च्युअल ड्युरेशन ऑफ दिस गॅस्ट्रुलेशन ऑकर्स इन 15 days आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे 7 days आफ्टर फर्टिलायझेशन इन प्लांटेशन इज कम्प्लीट देन गॅस्ट्रुलेशन इज स्टार्ट. गॅस्ट्रुलेशन इज स्टार्ट मीन्स प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम दी ब्लास्टोसिस. ब्लास्टोसिसपासून ही गॅस्ट्रुलाची प्रोसेस होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, ही जी प्रोसेस आहे 15 days आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे 7 daysपर्यंत इम्प्लांटेशन होतं, एम्ब्रिओचं ग्रोईंग होतं. ते कुठं होतं? एंडोमेट्रियममध्ये. युटेरिन वॉलची जी आतल्या साईडची लेअर आहे त्या एंडोमेट्रियम लेअरवरती याचं ग्रोईंग होत असतं. त्याच्यानंतर पूर्णपणे तो एम्ब्रिओ तिथं इम्प्लांट होतो म्हणजे त्याची ग्रोथ होते. तो पूर्णपणे त्या युटेरिन वॉलमध्ये ग्रो होतो. त्याच्यानंतर गॅस्ट्रुला फॉर्म होतो आणि 15 days नंतर गॅस्ट्रुलेशन ही प्रोसेस कंप्लीट होते. किती? 15 days. त्याच्यानंतर आफ्टर दी प्रॉपर डेव्हलपमेंट ह्या गॅस्ट्रुलाची पूर्णपणे डेव्हलपमेंट होते आणि इट फॉर्म लेयर्स लाईक बायलॅमिनर, ट्रायलॅमिनर अँड ब्लास्टोपोर. म्हणजे हे काय करते? लेयर्स फॉर्म करायला लागते. बायलॅमिनर म्हणजे गॅस्ट्रुलाचे बाय मीन्स टू लेयर्स तयार होतात. ट्रायलॅमिनर म्हणजे 3 लेअर तयार होतात. त्याच्याचबरोबर ब्लास्टोपोर अँड ऑर्गॅनोजेनेसिस इज ऑकर. ब्लास्टोपोर म्हणजे इट इज अन ओपनिंग बाय विच द कॅव्हिटी ऑफ द गॅस्ट्रोला. म्हणजे ही जे गॅस्ट्रोला स्ट्रक्चर आहे या गॅस्ट्रोला स्ट्रक्चरवरती एक ओपनिंग तयार होते पहा. या ओपनिंगचे जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हटलं जातं ब्लास्टोपोर. पोर मीन्स एक स्मॉल ओपनिंग असते बाय विच द कॅव्हिटी ऑफ गॅस्ट्रुला ऑन एम्ब्रियॉनिक स्टेज इन ॲनिमल डेव्हलपमेंट. ॲनिमलची डेव्हलपमेंट असताना जी स्मॉल एम्ब्रिओवरती एक होल तयार होतं, स्मॉल ओपनिंग, त्याला म्हटलं जातं ब्लास्टोपोर. म्हणजे प्रॉपर गॅस्ट्रुलाची डेव्हलप झाला 15 days नंतर फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर. 15 days कंप्लीट झाले की तिथं पूर्ण तो गॅस्ट्रुला डेव्हलप होतो आणि गॅस्ट्रुला डेव्हलप झाला की त्याचे 2-3 असे लेअर तयार होतात. त्याच्याचबरोबर ब्लास्टोपोरसुद्धा फॉर्म होतं. एक स्मॉल ओपनिंग त्या गॅस्ट्रुलावरती पाहायला भेटते. त्याच्याचबरोबर ऑर्गॅनोजेनेसिस ही प्रोसेस आपल्याला तिथे झालेली दिसते. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे नेमकं काय तर पहा, ऑर्गॅनोजेनेसिस फर्दर दिस प्रोसेस आफ्टर गॅस्ट्रुलेशन. म्हणजे गॅस्ट्रुलेशनच्या नंतरची प्रोसेस म्हणजे डायरेक्टली बेबी फॉर्म होतोय. ही जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं ऑर्गॅनोजेनेसिस. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणजेच ऑर्गन फॉर्म होतोय आफ्टर फर्दर दी प्रोसेस कंप्लीट ऑफ गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन झालं की ती प्रोसेस होते त्याला म्हटलं जातं ऑर्गॅनोजेनेसिस. मग एक्झॅक्ट एम्ब्रियॉनिक डिस्क इज डिफरन्शिएट इंटू. मग जो एम्ब्रियॉनिक डिस्क आहे हा एम्ब्रियॉनिक डिस्क हा डिफरन्शिएट होतो 3 लेअरमध्ये, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. म्हणजेच आपण काय पाहतो, गॅस्ट्रुलेशन म्हणजे फक्त गॅस्ट्रुला फॉर्म होतो हा ब्लास्टोसिसपासून. आणि ही जी स्टेज आहे याच्यामध्ये क्लिवेजचा रेट हा स्लो असतो आणि याच्यामध्ये 2 इव्हेंट होतात. फर्स्ट इव्हेंट होतो तो डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमेयर इन 3 जर्मिनल लेअर, ectoderm, mesoderm and endoderm. These are the 3 layers, that is ectoderm, mesoderm and endoderm. In the ectoderm layer there is sac is formed. म्हणजे हे मॉर्फोजेनेटिक मुवमेंटमध्ये होतं. इथं डिफरंट टाईपच्या मुवमेंट होतात एक्झॅक्ट इन द डेफिनाईट प्लेस ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओवरतीच होत असतात. हे गॅस्ट्रुलेशन हे जे प्रोसेस आहे गॅस्ट्रुलेशन बिगिन्स अँड एम्ब्रिओ आफ्टर 8 day ऑफ फर्टिलायझेशन. गॅस्ट्रुलेशन कधी त्या एम्ब्रिओवरती स्टार्ट होतं जेव्हा 8 day कंप्लीट होतात फर्टिलायझेशनला, तेव्हा स्टार्ट होतं आणि कंप्लीट होतं 15 days आफ्टर फर्टिलायझेशन. मग यॉक सॅक ही एका एक्टोडर्म लेअरला फॉर्म होते. इनर सेलमाचं डिफरन्शिएशन होते एक्टोडर्म आणि एंडोडर्म लेअरमध्ये आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रॉपर डेव्हलपमेंट झाली की त्या गॅस्ट्रुलाची लेअर तयार होतात. बायलॅमिनर असेल, ट्रायलॅमिनर असेल, त्याच्याचबरोबर त्याच्यावरती ब्लास्टोपोर आणि ऑर्गॅनोजेनेसिस हे सुद्धा काय होतात, फॉर्म होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय फेट ऑफ द जर्मिनल लेयर्स. म्हणजे जे 3 जर्मिनल लेअर डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमेअरमध्ये फॉर्म झाले, मग एक्झॅक्ट हे 3 जर्मिनल लेअर एक्झॅक्ट बॉडीच्या कोणकोणत्या पार्टवरती आपल्याला पाहायला भेटतात हे आपण इथे सांगणार आहोत. तर एक्टोडर्म आणि मेसोडर्म आणि एंडोडर्म हे आपल्या पूर्ण बॉडीच्या पार्टवरती प्रेझेंट असतात. मग एक्झॅक्ट ते कोणत्या पार्टवरती प्रेझेंट असतात आपल्याला हे माहिती पाहिजे. तर एक्टोडर्म गिव्ज राईज टू एपिडर्मिस ऑफ द स्किन. म्हणजे स्किनचा जो वरचा लेअर असतो तिथं हे एक्टोडर्म म्हणजेच एक्टोडर्म लेअर हा जर्मिनल लेअर एक्झॅक्ट कोणकोणत्या पार्टमध्ये आपल्या बॉडीच्या पाहायला भेटतो. तर पहा, फर्स्ट आहे एक्टोडर्म, इट गिव्ज राईज टू एपिडर्मिस ऑफ द स्किन. म्हणजे स्किनचा जो वरच्या साईडचा लेअर आहे त्या वरच्या साईडच्या लेअरला आपल्याला हा एक्टोडर्म
पाहायला भेटतो. त्याच्यानंतर हेअर्स असतील, नेल्स असतील, त्याच्यानंतर स्वेट ग्लँड म्हणजे आपल्या केसांमध्ये, नखांमध्ये स्वेट ग्लँड ज्या घामाच्या ग्रंथी असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर सिबॅसियस ग्लँड म्हणजे जी आपल्या बॉडीवरती जी चरबीचं प्रमाण असतं त्या ग्लँड्समध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर कॉर्निया, हा डोळ्याचा जो पार्ट आहे आपला कॉर्निया, त्याला म्हटलं जातं पडदा. आणि त्याच्यानंतर लेन्स, काचेसारखा डोळ्यामध्ये जो पार्ट असतो तिथंसुद्धा हा एक्टोडर्म लेअर आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्याचबरोबर रेटिना हा सुद्धा डोळ्याचा एक छोटा पडदा असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं हा कंजक्टिव्हामध्ये पाहायला भेटतो. कंजक्टिव्हा म्हणजे डोळ्याचं जे बुबुळ असतं त्याच्या पुढील भाग आहे, तिथं हा एक्टोडर्म लेअर आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं इनामेल ऑफ द टीथ. आपण डेंटाईन आणि इनामेल हे टीथचे जे पार्ट पाहिलेत म्हणजे दातांवरती हे आपल्याला पाहायला भेटतात, हा एक्टोडर्म लेअर. त्याच्यानंतर इंटरनल आणि एक्सटर्नल लेअर म्हणजे आपली इंटरनल आणि एक्सटर्नल इयर, जे इयर्स असतात त्या आतल्या आणि बाहेरच्या साईडले जे पडदे असतात तिथं आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर फोरगट, हाइंडगट याच्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. जर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपण एलिमेंटरी कॅनल, फर्स्ट डायजेशन होत असताना एलिमेंटरी कॅनलमधून स्टार्ट होतो. त्याचा फोरगट म्हणजे अँटेरियर पार्ट ऑफ द फोरगट टुवर्ड द माउथपर्यंत आलेला हा फर्स्ट फोरगट असतो. मिडल पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड टू स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे ॲडिनल मेडुला म्हणजे किडनीमध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला भेटतात एक्टोडर्म. त्याच्यानंतर एक्टोडर्म हा जर्मिनल लेअर. त्याच्यानंतर अँटेरियर अँड पोस्टेरियर ऑफ पिट्युटरी म्हणजे हा ब्रेनच्या बिहाइंडचा जो पोर्शन असतो, म्हणजेच ब्रेनमध्येच आपल्याला ह्या पिट्युटरी ग्लँड्स पाहायला भेटतात. त्यांच्या अँटेरियर, पोस्टेरियर, आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही साईडला हे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पायनियल ग्लँड म्हणजे एकदम स्मॉल पी शेपच्या ग्लँड आपल्या ब्रेनमध्ये पाहायला भेटतात. तिथंसुद्धा हे आपल्याला एक्टोडर्म लेअर पाहायला भेटतं. त्याच्यानंतर पूर्ण होल एंटायर नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा ही ब्रेनमध्ये जी नर्वस सिस्टीम असते, जे नर्व्ज असतात, चेतासंस्था जी असते ती पूर्णपणे हे एक्टोडर्म लेअर आपल्याला पाहायला भेटतात. फेट्स ऑफ जर्मिनल लेअर म्हणजे हे जे जर्मिनल लेअर आहेत एक्झॅक्ट आपल्या बॉडीच्या कोणकोणत्या पार्टवरती प्रेझेंट असतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच एक्टोडर्म हा कुठं असतो, स्किनवरती असतो, हेअर्सवरती, नेल्सवरती, स्वेट ग्लँड्स म्हणजेच आपल्या घामाच्या ग्रंथी असतात, सिबॅसेट म्हणजे बॉडीमध्ये जी चरबी असते त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर कॉर्निया, लेन्स, रेटिना हे सगळे, कंजक्टिव्हिटा हे सगळे डोळ्यांचे पार्ट आहेत. त्याच्यानंतर नेझल इपिथेलियम, नेझल म्हणजे ज्या नाकपुड्या असतात त्यांचा वरच्या साईडचा जो लेअर असतो तिथं पण आपल्याला पाहायला भेटतात. टीथवरती पाहायला भेटतात इनामेल ऑफ द टीथ, इंटरनल अँड एक्सटर्नल एअर, त्याच्याचबरोबर फोरगट, मिडगट अँड ॲडर्नल मेडुला. किडनीच्या वरती फोरगट, मिडगट हे ॲलिमेंटरी कॅनलचे पार्ट आहेत. त्याच्यानंतर अँटेरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी, त्याच्याचबरोबर पायनियल ग्लँड आणि एंटायर नर्वस सिस्टीम. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे तो मेसोडर्म लेअर. हा मिडल लेअर असतो, म्हणजेच मेसोडर्म हा बॉडीचा मधला एम्ब्रियोचा मधला पार्ट आहे. हा जो मेसोडर्म लेअर आहे, हा मेसोडर्म एक्झॅक्ट कुठे पाहायला भेटतो, मेसोडर्म फॉर्म्स ऑल टाईप्स ऑफ मसल्स. ह्याच्यामध्ये काय असतात, सगळ्या टाईपच्या मसल्समध्ये हा मेसोडर्म लेअर आहे, जर्मिनल लेअर आपल्याला पाहायला भेटतो. एक्सेप्ट मग कोणत्या मसल्स सोडून, तर आयरिस मसल्स अँड सिलेरी मसल्स ऑफ आय म्हणजे आयमध्ये आपल्या आईजमध्ये ज्या आयरिस मसल्स आणि सिलेरी मसल्स असतात त्यांना सोडून हे काय म्हणजेच ह्या एक्टोडर्ममध्ये पाहायला भेटतात. म्हणून यांना सोडून सगळ्या मसल्समध्ये आपल्याला मेसोडर्म हा लेअर पाहायला भेटतो. तर पहा हा एक्झॅक्ट हा कुठं पाहायला भेटतो, तर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असतो. ते कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे हे जे टिश्यू आहेत आपल्या पूर्ण टिश्यूंना सपोर्ट्स आणि प्रोटेक्ट करण्याचं काम अँड गिव्ह सपोर्ट टू अदर टिश्यूज, सगळ्या टिश्यूजला कनेक्ट करण्याचं काम, सपोर्ट करण्याचं काम हे कनेक्टिव्ह टिश्यू करत असतात. मग ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला ह्या कनेक्टिव्ह टिश्यूचे जे मसल्स असतात त्याच्यामध्ये मेसोडर्म लेअर पाहायला भेटतो. त्याच्याचबरोबर डर्मिस ऑफ द स्किन म्हणजे स्किनचा जो डर्मा म्हणजे एकदम आउटर लेअरचा स्किन असतो, म्हणजेच सगळ्यात वरचा लेअर असतो त्याला म्हटलं जातं डर्मिस ऑफ द स्किन. तिथंसुद्धा ह्या मसल्समध्ये आपल्याला मेसोडर्म लेअर पाहायला भेटतो. ॲडर्नल कॉर्टेक्स किडनीमध्ये सुद्धा पाहायला भेटतो. त्याच्याचबरोबर हर्ट असेल, ब्लड वेसल्स असतील, मिडल इयर एक्झॅक्ट कुठं प्रेझेंट असतात, तर मिडल इयर हे सुद्धा आपल्या कनेक्टेड टू दी बॅक ऑफ युअर नोज म्हणजे नोजच्या पाठीमागं ह्या
कनेक्ट झालेला असतो, म्हणजे इयर आणि नोज यांच्यामधला, इयर आणि नोज यांच्यामध्येच कनेक्टेड टू बॅक ऑफ नोज, नोजच्या पाठीमागे असतात मिडल इयर, तिथंसुद्धा ह्या मसल्स आपल्याला मेसोडर्म हा लेअर पाहायला भेटतो या मसल्सवरती. त्याच्याचबरोबर डेंटाईन ऑफ टीथ, इनामेल आणि डेंटाईन. इनामेल हा एक्टोडर्म लेअर प्रेझेंट असतो इनामेलवरती आणि डेंटाईनवरती मेसोडर्म हा लेअर प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स, युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स म्हणजे जे रिप्रोडक्शन होत असतात त्या वाहिन्या, आणि त्याच्याचबरोबर युरिनरी ब्लॅडर हे सुद्धा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये काय होत आहेत, ह्या मेसोडर्म लेअर पाहायला भेटतो. त्याच्याचबरोबर गोनड्स जे सेक्स ऑर्गन असतात तिथंसुद्धा हे मेसोडर्म लेअर पाहायला भेटतं. त्याच्याचबरोबर किडनी, त्याच्याचबरोबर स्क्लेरा अँड कोरॉइड. काय स्क्लेरा आणि कोरॉइड, स्क्लेरा इट इज अन पार्ट ऑफ आय कॉमनली नोन ॲज व्हाईट, म्हणजेच जो व्हाईट पार्ट असतो आयमधला त्याला म्हटलं जातं, आईजमधला त्याला म्हटलं जातं स्क्लेरा, आणि हा व्हाईट पार्ट अँड सपोर्टिंग टू आयबॉल, पूर्ण आपल्या आयबॉलला सपोर्ट करण्याचं काम हा स्क्लेरा करत असतो. त्याच्याचबरोबर कोरॉइड, कोरॉइड इट इज अन outer to part, it is an part of the eye present outer to retina and vascular structure असतं. म्हणजे हा फ्लो करत असतो, जो फ्लो असेल आईजमध्ये तो फ्लो करण्याचं, म्हणून याचं व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर असतं. म्हणजेच आपण मेसोडर्म हा लेअर पाहिला आहे. मेसोडर्म एक्झॅक्ट हा लेअर कुठं प्रेझेंट असतो, तर मेसोडर्म पूर्णपणे ऑल टाईप्सच्या मसल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो एक्सेप्ट आईज अँड सिलिअरी मसल्स ऑफ आईज. त्याच्याचबरोबर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये डर्मिस ऑफ दी स्किन, ॲडेर्नल कॉर्टेक्स म्हणजे किडनीमध्ये, हर्ट असेल, ब्लड असेल, ब्लड वेसल्स असतील, मिडल इयर, बिहाइंड दी युअर नोज, देन डेंटाईन ऑफ टीथ, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स ॲज वेल ॲज गोनड्स अँड किडनी अँड स्क्लेरा अँड कोरॉइड ऑफ आय. त्याच्यानंतर थर्ड आहे तो एंडोडर्म. कोणता? एंडोडर्म. आता एंडोडर्म हा आतल्या साईडचा लेअर आहे, एक्टो मीन्स बाहेरचा, मेसो मीन्स मिडलचा, आणि एंडो मीन्स सगळ्यात आतला. तर हा जो एंडोडर्म लेअर आहे, हा एंडोडर्म लेअर इट डेव्हलप्स इनटू, ह्या कुठे डेव्हलप होतो, इपिथेलियम ऑफ मिडगट. मिडगटमध्ये जो एलिमेंटरी कॅनल डायजेस्टिव्ह सिस्टीमचा फर्स्ट पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल, त्याच्या मिडगटवरती आपल्याला हा पाहायला भेटतो. त्याच्याच नंतर एक्झॅक्ट इंटेस्टाईनमध्ये हा पाहायला भेटतो. ग्लँड्स ऑफ स्टमक, ग्लँड्स ऑफ स्टमक म्हणजे जे स्टमक्स, आपले जे स्टमक आहे ते स्टमकमध्ये ज्या ग्लँड्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा पार्ट आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्याचबरोबर इंटेस्टाईन जे आतडे असतात त्यांच्यामध्ये टंग्स, जीभ, त्याच्यानंतर टॉन्सिल्स, लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये, ट्रकिया म्हणजे श्वसननलिकामध्ये, आणि ब्रँकिया म्हणजे या सगळ्या पार्टवरती आपण म्हणजे छोटी लघु श्वसननलिका तिला म्हटलं जातं ब्रँकिया. त्याच्याचबरोबर पँक्रियाज, स्वादुपिंड यांच्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतात. लॅरिंग्ज असेल, लॅरिंग्ज हा फॅरिंगच्या खालीच म्हणजे थ्रोटच्या तिथंच ह्या लॅरिंग्जचा आपल्याला पार्ट पाहायला भेटतो. युरिनरी ब्लॅडर असेल, व्हजायना असेल, त्याच्याचबरोबर युरिनरी ब्लॅडर, व्हजायना हे सगळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहे. त्याच्याचबरोबर लिव्हर, पँक्रियाज, थायरॉइड ग्लँड, ह्या लिव्हर, पँक्रियाज, आपले लिव्हर आणि पँक्रियाज, स्वादुपिंड आणि यकृत इथे हे पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर थायरॉइड ग्लँडमध्ये सुद्धा, थायरॉइड ग्लँड ह्या आपल्या थायरॉइड ग्लँड ह्या आपल्या थ्रोटमध्ये असतात. त्याच्याचबरोबर पॅराथायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड म्हणजे एक्झॅक्ट बिहाइंड दी थायरॉइड दिस ग्लँड्स आर प्रेझेंट. थायरॉइड म्हणजे थोरॅक्स, थायरॉइड म्हणजे आपल्या थ्रोटच्या तिथेच ह्या ग्लँड असतात, त्याच्याच पाठीमागे पॅराथायरॉइड ग्लँड असतात. इट रेग्युलेट मिनरल, कॅल्शियम अँड फॉस्फरस इन युअर बॉडी, म्हणजे मिनरल्स असतील, कॅल्शियम असेल आणि फॉस्फरस यांचं बॉडीमध्ये प्रमाण मेंटेन ठेवायचं काम या पॅराथायरॉइडचं असतं. त्याच्याचबरोबर हे आपल्याला थायमस ग्लँडमध्ये पाहायला भेटतात. थायमस बिटवीन दी टू लंग्स म्हणजे जे फुफ्फुस आहेत आपले त्याच्या दोन्हींच्यामध्ये सुद्धा या ग्लँड आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युस्टेचियन ट्यूब. तर ही ट्यूब कुठे असते? नॅरो दी पॅसेज लिडिंग फ्रॉम फॅरिंग्स टू कॅव्हिटी ऑफ मिडल इयर. फॅरिंग्स म्हणजे आपले जो थायरॉइड ग्लँड जिथं असतात थ्रोटमध्ये तिथंच त्याच्या खालीच फॅरिंग्स हा प्रेझेंट असतो, आणि फॅरिंग्सपासून पूर्णपणे मिडल इयर, बिहाइंड दी नोज इथपर्यंत ही जी ट्यूब असते तिला म्हटलं जातं युस्टेचियन ट्यूब. आणि ही ट्यूबमध्ये सुद्धा एंडोडर्म लेअर पाहायला भेटतो. त्याच्याचबरोबर एक्झॅक्ट इपिथेलियम ऑफ युरेथ्रा. युरेथ्रा म्हणजे हा युरिनरी ब्लॅडरच्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, ह्या युरेथ्रामध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला भेटतात. लायनिंग ऑफ दी मिडल इयर, मिडल इयरच्या लायनिंगला म्हणजे बिहाइंड दी युअर नोज, म्हणजे एंडोडर्म हा लेअर आपल्याला इनर साईडला बॉडीच्या पार्टमध्ये पाहायला भेटतो. इपिथेलियम ऑफ दी गट्स, देन ग्लँड्स ऑफ दी स्टमक, इंटेस्टाईन, टंग, टॉन्सिल्स,
then lungs, trachea, bronchi, larynx, urinary bladder, then vagina, liver, pancreas, then thyroid ग्लॅन्ड, त्याच्याचबरोबर पॅराथायरॉईड ग्लॅन्ड ह्यासुद्धा कुठं प्रेझेंट असतात. पॅराथायरॉईड ग्लॅन्ड बिहाइंड दी थायरॉईड म्हणजे थ्रोटच्या पाठीमागे. त्याच्याचबरोबर थायमस ग्लॅन्ड लंग्स बिटवीन दी टू लंग्स दिस ग्लॅन्ड इज प्रेझेंट. युस्टेचियन ट्यूब इट प्रेझेंट below the pharynx to cavity of middle ear, and last one is the epithelium of urethra and lining of the middle ear. So today we seen in the embryonic development, that is 2.6 point. In this 2.6 last point, that is gastrulation. In this gastrulation means process of formation of gastrulite occurs two events: differentiation of blastomere. It contains three germ layer, that is ectoderm, mesoderm and endoderm. Then last one is the morphogenetic movement. It contains two germinal layers as well as ectoderm, mesoderm and endoderm parts of this germinal layer. So remaining part we see tomorrow. Today we stop here.